आपण आपल्या मुलींना शिकवतो, मोठं करतो, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करतो. पण लग्नाच्या वेळेस मात्र आपण त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या गुणांचा विचार न करता आपण जास्त महत्त्व देतो, ते म्हणजे मुलाकडच्या मागण्यांना. आपल्या डोक्यात एकच विचार असतो, जर आपण मुलाकडच्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आपल्या मुलीला ते सुखात वागवणार नाही आणि त्याच भ्रमामध्ये आपली मुलगी सुखात नांदायला हवी म्हणून आपण मुलाकडचे जेही मागण्या करतील ते पूर्ण करत जातो, बरोबर ना? मग त्यासाठी आई वडील आपल्या जमिनी विकतात, कर्ज काढतात, कर्जबाजारी होऊन बसतात. तुम्ही सध्या ऐकलंच असेल की भोपाळची ट्विशा शर्मा त्यासोबतच दिल्ली नोएडाची दीपिका दोघींनाही सासरच्या छळामुळे, हुंड्याच्या मागणीमुळे हे जग सोडून जावं लागलं आहे. लोकांना सांगितलं जात आहे की त्यांचं मेंटल स्टेटस डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे आत्महत्या केली. हे कितपत योग्य आहे? मुलीच्या पालकांनी एक सिंपल गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मुलीचं लग्न जमवत असाल तेव्हा जर मुलाकडचे तुमच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करत असतील, पहिल्यापासूनच जर हवरटपणा करताना ते दिसत असतील, तर आपल्या मुली अशा भिकारड्यांच्या घरात आपण द्यायच्याच कशाला? मुलगी वयात आली म्हणजे तिच्या लग्नाची आपण घाई करायला नको. समाजाच्या भीतीने आपण लवकरात लवकर मुलींचे लग्न लावून देतो, पण चुकीच्या घरात मुलगी गेल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही का? लक्षात ठेवा, कधीही मेलेल्या मुलीपेक्षा आपली घरात बसलेली अविवाहित मुलगी परवडेल. जर मुलगी सासरच्या छळाबद्दल तुम्हाला सांगत असेल तर त्या गोष्टीवरती चांगली चौकशी करा. तिला सांगू नका की सासर हेच तुझं सगळं काही आहे, तिथेच तुला मरावं लागेल, तेच तुझं घर आहे म्हणून गोष्टी टाळू नका. पहिल्याच वेळेस चांगलं तुम्ही लक्ष द्यायला हवं. काही मंडळी म्हणतात आम्हाला हुंडा नको, जे काही द्यायचं ते मुलीला द्या. गिफ्टची मागणी केली जाते, भांड्यांची मागणी केली जाते, त्यासोबतच आलिशान लग्नाची सुद्धा मागणी केली जाते. तो पण एक हुंडाच आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अशा भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांसोबत सगळ्यात पहिले आपण नातेच जोडायला नको. सतर्क रहा, सावध रहा. जय भीम, जय संविधान.